नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकड्याबंदी संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यादेशाचं रूपांतर हे कायद्यामध्ये करण्यात आलं. तर त्या कायद्यामध्ये रूपांतर करत असताना याचा फायदा कोणत्या जमिनीच्या तुकड्यांना होऊ शकतो आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तुकड्यांची खरेदी विक्री ही होऊ शकते या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, 1947 मध्ये तुकडेबंदी आणि एकत्रीकरण कायदा हा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागचं कारण असं होतं की शेतीचा वापर हा जास्तीत जास्त लोकांनी करावा आणि शेतीचे तुकडे होऊ नये, जेणेकरून शेतीच्या उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारची घट होऊ नये, यामागचा हा उद्देश होता. सदर कायदा ज्या दिवशी पारित झाला त्या दिवशी एक प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं की एवढ्याच जमिनीचा तुकडा हा तुम्हाला खरेदी किंवा विक्रीही करता येऊ शकतो. परंतु दिवसेंदिवस जमिनीचे भाव हे वाढायला सुरुवात झाली आणि त्यामुळे जमिनीचे भाव वाढल्यामुळे तुकड्यांची किंमत ही देखील जास्त प्रमाणात वाढू लागली. त्यामुळे तुकडेबंदी कायद्यानुसार एक प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जर जास्त जमिनीचा तुकडा जर तुम्हाला खरेदी विक्री करता येत होता तर तो अवैध ठरवला जात होता. परंतु अशा परिस्थितीमध्ये सन 2017 मध्ये तुकडेबंदीच्या व्यवहारांना नियमित करून घेण्यासाठी एक शासन निर्णय आणि राजपत्र प्रकाशित करण्यात आलं. त्या शासन निर्णय आणि राजपत्र प्रमाणे जर तुम्हाला तुकडेबंदीचा व्यवहार हा कायदेशीर किंवा वैध करून घ्यावायचा असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला त्या तुकड्याच्या जमिनीच्या रेडी रेकनरच्या 25% शुल्क प्रमाणन शुल्क भरून तुम्हाला तो झालेला अवैध व्यवहार हा कायदेशीर करता येत होता. परंतु 2017 मध्ये जी काही अमेंडमेंट झाली अध्यादेश संदर्भात, तर त्यामध्ये 25% जी रक्कम होती ती सर्वसामान्यांना परवडणारी अशी नव्हती. म्हणजे त्यांच्या आवाक्याबाहेरची ती रक्कम असल्याने कोणत्याही व्यक्तीने तो व्यवहार हा नियमिती करून घेण्यासाठी पावले उचलले नाहीत. त्यामुळे बऱ्याच लोकांचा रोष हा तुकडेबंदी कायद्याविरुद्ध होता. त्यानंतर एक अध्यादेश परत 2023 मध्ये पारित करण्यात आला आणि त्यामध्ये 5% प्रमाणन शुल्क हे ठरवण्यात आले. परंतु 5% प्रमाणन शुल्क ठरवल्यानंतर देखील त्याचं जोपर्यंत कायद्यामध्ये रूपांतर होत नाही, म्हणजे भारतीय संविधानानुसार कोणताही वटहुकूम, अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स याची कायदेशीर मुदत ही फक्त 6 महिन्या इतकी असते. 6 महिन्यानंतर जर त्याचा कायद्यामध्ये रूपांतर झालं तरच त्या अध्यादेशाला किंवा ऑर्डिनन्सला कायदेशीर किंमत असते. परंतु जर 6 महिन्यापर्यंत त्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं नाही तर त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा कोणालाही मिळू शकत नाही. त्याच अनुषंगाने या हिवाळी अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय असा घेतला की जो काही अध्यादेश 5% प्रमाणन शुल्क संदर्भात होता तर त्याप्रमाणे 5% प्रमाणन शुल्क भरून घेण्यासाठी त्याचं रूपांतर हे कायद्यामध्ये करण्यात आलं. आणि कायद्यामध्ये केल्यानंतर त्यामध्ये 3 प्रकारच्या तुकड्यांना खरेदी विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. पहिला प्रकारचा तुकडा म्हणजे जर संबंधित शेतकऱ्यांना तुमच्या शेतामध्ये विहीर खोदून घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तुमच्या इलेक्ट्रिक पोल उभा करून घेण्यासाठी, म्हणजे विहिरीचा इलेक्ट्रिक पोल उभा करून घेण्यासाठी जर तुकड्याची आवश्यकता असेल तर तुम्ही त्या प्रयोजनासाठी तुकड्यासाठी जमीन ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मार्ग असा की जर तुम्हाला वहिवाट संदर्भात रस्ता जर उपलब्ध नसेल आणि त्यावेळेस जर तुम्ही 143 खाली रस्ता मागणीसाठी अर्ज सादर केला असेल तर जेवढा रस्ता तुम्हाला शेतात येण्या जाण्यासाठी आवश्यक असेल तर तेवढ्या तुकड्यांची खरेदी विक्री तुम्हाला या तुकडेबंदी कायद्यानुसार करता येऊ शकते. त्याच्यानंतर जर रहिवास प्रयोजनासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे काही बिल्डर होते ते बिल्डरांचे सगळ्यात मोठे व्यवहार
ते तुकडेबंदी कायद्यानुसार अडकून पडलेले होते, परंतु त्या व्यवहारांना कोणत्याही प्रकारची वैधताही प्राप्त होत नव्हती. त्यामुळे त्यामध्ये हा देखील बदल करण्यात आला की रहिवास प्रयोजनासाठी देखील तुम्हाला तुकड्यांची खरेदी विक्री ती करता येऊ शकते. त्यामुळे आता जर हे याचं नियमितीकरण करून घेण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला संबंधित प्रांताधिकारी, संबंधित नगरपालिका आणि संबंधित सक्षम अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज आणि तुमच्याकडे झालेल्या व्यवहाराचे जे काही कायदेशीर आवश्यक असे दस्तऐवज असतील तर त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला तो झालेला बेकायदेशीर व्यवहार हा वैध करून घेता येऊ शकतो. यासाठी ज्या दिवशी तुम्ही ते प्रकरणी सादर करता ते प्रकरण जर त्यांनी मान्य केलं प्रशमन शुल्क 5% भरून, तर त्यावेळेस तुम्हाला संबंधित अधिकारी यांच्याकडनं एक प्रमाणपत्र दिलं जाईल. त्या प्रमाणपत्र हा तुम्ही प्रशमन शुल्क भरलं त्या संदर्भातला पुरावा ग्राह्य धरता येईल. तर अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकडेबंदी संदर्भात जो काही अध्यादेश आलेला होता तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं. या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.